आजची रेसिपी आपली राजमा। त्यात 1 चम्मच मीठ टाकू, एक तेजपत्ता टाकू आणि आता शिजायला टाकून देऊ। आपला राजमा आता शिजलेला आहे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ। आता आपली कढई तापले गरम झाली। आता आपण तेल टाकून घेऊ। आपल्याला फोडणीसाठी लागणारे साहित्य, इथे लसूण अद्रकची पेस्ट घेतली, कच्चा कांदा घेतला आहे कापून आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतली आणि आपले मसाले, हे सोहना, हे लाल तिखट, हे धनिया पावडर, हे किचन किंग मसाला। आता आपलं तेल गरम झाले, आपण कांदा टाकून घेऊ। आपला कांदा चांगला परतलाय। आता आपण त्याच्यामध्ये अद्रक सांबारची पेस्ट टाकून देऊ। आता आपलं चांगलं कांदा अद्रक सांबारची पेस्ट चांगली परतली। आता आपण टोमॅटो पेस्ट टाकून घेऊ। आपला मसाला चांगला परतलाय। आता आपण मसाले टाकू। 1 चम्मच हळद, 1 चम्मच किचन किंग मसाला, 1 चम्मच सोहना, 1 चम्मच तरीचं तिखट, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच घरचं बनवलेलं लाल तिखट। आता आपला मसाला चांगला परतलेला आहे। आता आपण राजमा टाकून देऊ। हे बघा, आपला राजमा चांगला मसाल्यामध्ये परतलाय। आता आपण गरम केलेलं पाणी टाकून देऊया तिथे। तर वरून आपण थोडीशी याच्यात कोथिंबीर टाकूया आणि 5 मिनिटं चांगली उकळून घेऊ भाजी, कढून घेऊ। आता आपली भाजी कढलेली, आपण आता गॅस बंद करून घेऊ। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी।